रस्त्याच्या बाबतीत स्वातंत्र्यापासून दुर्लक्षितच राहिलं गेलं. बर राजू खऱ्याने जे आम्हाला ही पहिल्यापासून सहकार्य केलं त्याबद्दल त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास बसला. त्यामुळे त्यांनी ती अधिवेशनात आमचं मनगुलीचं नाव गाजवलं. हे पूर्ण आभाराची आम्हाला. मग रस्ता होणार डांबरीकरण टर गाडी पाळणार, डांबरीकरण टर गाडी पाळणार. बघा तुम्ही आता कोण करेल असं वाटतं? राजभाऊ खरे मी जी दिलेला शब्द होता ती जवळजवळ आतापर्यंत खऱ्यात उतरला गेला. अन्नावात खरे असल्यामुळे ती खऱ्यात उतरला शब्द आमचा. का तर आपल्या राज्याच्या अधिवेशनात ती बी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ह्या एवढ्या छोट्याशा गावाचा तालुक्याच्या ठिकाणी आमचं गावाचं नाव माहिती नाही. काय म्हणताय? नाही इकडे बोला, कॅमेरा इकडे. काय म्हणताय? बोला. काय म्हणायचं की पैसे एवढं पैसे गेलं कुठं या नाव जे निघलं गावात समजा फिटलं मला व्यवस्थित झालं. समजा राजू खऱ्यानं मतदान आम्ही केलेलं विधानसभेत गावात नाव काढलं ही लई मोठी आमच्या गावासाठी मोठी गोष्ट. आमच्या गावानं मतदान त्या माणसाला केलं ह्यात समजा फिटलं. हां कुठे एक अधिवेशनात नाव निघले तुमच्या गावचं? अधिवेशनात नाव निघलं ती एक मोठी बाब झाली आमची. व्हायला पाहिजे रस्ता का झाला नाही मग? होईल की आता होईल. राजू खऱ्याच्या काय ह्याच्यात होईल आता होईल. 100% होणार. ह्या गावाने मनगुली गाव कधी केलं होतं विधानसभा लोकसभा? 15 वर्ष झालं निवडून आली पर कोण ह्या गावाला आलं बी नाही, कुणी मुरमाड टोकलं टाकलं आणि घालताना 100% आता घालतं. या विधानसभाची निवडणूक झाली गेल्या 3-4 महिन्यापूर्वी. त्याला मतदान तुम्ही केलं होतं का? का केलं? रस्ता त्यांनी पदर खर्च मग आता तर ते आमदार आहेत, प्रमुख आमदार आहेत, त्यामुळं 100% करणार गॅरंटी आम्हाला. डेप्युटी कलेक्टर असतील, शिवा असतील, ही त्यांनी येण्याचा प्रयत्न केला पण त्यांना येताना सुद्धा ट्रॅक्टरमधनं यावं लागलं. कलेक्टर साहेबांना पोलिसांना सगळं बहिष्कार घातलेलं गाव आहे असं तसं आम्हाला हिनवलं गेलं. आम्हाला नंतर तर पूर्ण निधी आमचा बंद केल्यासारखा केला. नमस्कार, मी भारत मीडिया मराठी. मित्रांनो, मी सध्या मोहोळ तालुक्यातील मोहोळ मतदारसंघातील अशा एका गावात आलोय की त्या गावाने विधानसभा असेल, लोकसभा असेल, असं तब्बल 3 वेळा या गावाने मतदानावर बहिष्कार टाकला गेलाय. असंही एक गाव चर्चेत राहिलं होतंच. पण काल एका विशिष्ट प्रकरणामध्ये एक गाव चर्चेत आलं. ते म्हणजे सध्या राज्याचं बजेट अधिवेशन चालू आहे आणि त्या अधिवेशनात विद्यमान आमदार राजू खरे यांनी या गावचा उल्लेख करून राज्यात चालू असलेल्या बजेटच्या अधिवेशनात सरकारला धारेवर धरून थेट मुद्द्यावरच हात घातला गेलाय. आमदार राजू खरे यांनी केलेल्या प्रश्नाच्या माध्यमातून एकीकडे सरकार म्हणतंय की 19,000 कोटी रुपये रस्त्यासाठी खर्च होतात. मग गेली 3 टर्म हे 3 ते 4 किलोमीटरचा रस्ता हा डांबरीकरण का होत नाही? हे गाव म्हणजे मोहोळ तालुक्यातील शेवटचं गाव. येथून यानंतर माढा तालुका मतदारसंघ सुरू होतोय. हे गाव म्हणजे मनगोळी. हे गाव, या गावात लोकांवर एवढा अन्याय का? तसं पाहता गेल्या वर्षी या देखील या लोकांच्या आमदार राजू खरे यांनी भेट दिली असता या रस्त्यासंदर्भात प्रश्न देखील उपस्थित केला होता. मात्र त्यांनी स्वखर्चातून मुर्मीकरणाचं काम केलं गेलं. त्यानंतर मात्र या गावातील लोकांच्या नेमक्या मनात काय? मनगोळी हे गाव अधिवेशनात शेकडो आमदारांच्या समोरच गावाचं नाव कळालं. एवढंच काय, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी या गावचा रस्ता किती किलोमीटर करायचा आहे हे देखील विचारण्यात आलंय. आता याबाबत गावातील लोकांना काय वाटतं आपण इथे उपस्थित असलेल्या लोकांना आणि नागरिकांना. नाव काय आपलं? भाऊराव सूर्यभान खांडेकर. बरं, काय वाटतं एकंदरीत आता परिस्थिती पाहता? आता काल मनगोळी हे गाव अधिवेशनात नाव गाजले, काय वाटतं? कसं आहे माहिती आहे का, तालुक्याच्या टोकाचं गाव, 3 तालुक्याच्या बाउंड्रीवरचं गाव आहे. 3 खासदार, 3 आमदार, तरी पण ही गाव रस्त्याच्या बाबतीत स्वातंत्र्यापासून दुर्लक्षितच राहिलं गेलं. वेळोवेळी पाठपुरावा करून काय आम्हाला यश आलेलं नव्हतं. त्यामुळे काय केलं तर माहिती आहे का, आम्ही 2014 पासून एक सगळे युवक एकत्र येऊन आम्ही गावाची एकी केली पहिल्यांदा आणि विधानसभेचे इलेक्शनला आम्ही मतदानावर बहिष्कार घालायचं एक संध्याकाळची मीटिंग. 3 टर्म घातलं तुम्ही, खरं आहे का? 3 टर्म हो 3 टर्म घातले. कसं आहे माहिती आहे का, एक सुरुवात केली. पहिल्यांदा आम्ही बहिष्कार घातला त्यावेळेस आम्हाला काय हिनवलं गेलं की तालुक्यात गेलं की बहिष्कार घातलेलं गाव आहे असं तसं आम्हाला हिनवलं गेलं. आम्हाला नंतर तर पूर्ण निधी आमचा बंद केल्यासारखा केला. बरं, काय झालं नाही? काहीच नाही. एक टोपलं सुद्धा आमच्या इथं मोरमाचं कुठं टाकलं गेलं नाही. नंतर ही मग आम्ही काय केलं माहिती आहे का, ही की आम्ही कंटिन्यू 3 इलेक्शनला ठेवली. 3 इलेक्शनला ठेवली. नंतर दुसऱ्या इलेक्शनला आम्ही बहिष्कार घातला. बहिष्कार घातल्यानंतर मग डेप्युटी कलेक्टर असतील, शिवा असतील, ही
इथे त्यांनी येण्याचा प्रयत्न केला पण त्यांना येताना सुद्धा ट्रॅक्टरमधनं यावं लागलं. कलेक्टर साहेबांना पोलिसांना हा सगळ्या स्टेशनला यंत्रणा जी आहे ती इलेक्शन कमिशनची यंत्रणा जी आहे हा. ती पेट्या सुद्धा ती ट्रॅक्टरवर घेऊन आली. बर. मग एवढी जर लाजिरवाणी आपण देशाचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना ही गाव जर रस्त्यापासून आतापर्यंत जर वंचित असेल तर ही ह्याची त्यासारखी शक्यता नव्हतीच दुसरी काय. मग आम्ही काय केलं जी शिकलेलं तरुण आहे त्यांनी एकत्र येऊन काय केलं ही कुठंतरी आपल्याला आपण रडलं तरी आपल्याला देणार आहे ती मागितलं तर देणार आहे ती ह्या भावनेनं आम्ही काही जरी एकत्र होऊन आम्ही लढा द्यायचा एक प्रयत्न केला. आणि ते द्यायचं कुठल्या मार्गाने आंदोलन करून कुठं आंदोलन करणार कुठं कोण दखल घेतली जाणार नाही. मग आपण काय करायचं माहिती आहे का जी इलेक्शन निवडणूक आहे त्याच्यावर आपण बहिष्कार घालू आणि घालताना 100% घालू. या विधानसभा जी निवडणूक झाली गेल्या 3-4 महिन्यापूर्वी त्याला मतदान तुम्ही केलं होतं का केलं की एक होतं का आपण हो ते? केलं त्याला का केलं? का केलं राजाभाऊ खरे 2 वर्षापूर्वी ह्या तालुक्यात एक नवीन नेतृत्व निर्माण व्हायला लागलं होतं. आणि ज्यावेळेस ते हिथं त्यांनी ह्या ह्या मतदारसंघात एंट्री केल्यानंतर पहिल्यांदा भेट दिली ती आमच्या गावाला दिली मनगोळी गाव. आणि दिवस होतं पावसाळ्याचं. त्यांनी ती जी अवस्था बघितली ह्या गावाची पेशंट असेल तर आम्हाला बाजावर न्यावं लागायचं. ही अवस्था बघितल्यानंतर त्यांचं मन हेलावलं गेलं. त्या हेलावलेल्या मनानं काय केलं माहिती आहे का आम्हाला एक 3.5 किलोमीटरचा मुरुम टाकून दिला त्यांनी पूर्ण म्हणजे इथून त्या वाळूजपर्यंत वाळूजपर्यंत इकडे बंधारेपर्यंत मुरुम आम्हाला टाकून दिला. त्यानंतर लोकाशीनला एक काहीतरी आपल्याला कोणतरी हाय आपलं असं एक वाटलं एक आशेचा किरण लोक जनतेच्या ह्यात निर्माण झाला. मग त्यानंतर काही आपले विधानसभेचे इलेक्शन लागल्यानंतर मग ते त्यांना शरदचंद्रजी पवार गटाकडून त्यांना उमेदवारी मिळाल्यानंतर आमच्या गावात ठरवलं की आपण ह्यावेळेस त्यांचा शब्द होता तुम्ही मतदान करा मी तुमची कामं करतो मी येऊ द्या विजय होऊ द्या अगर पराभव होऊ द्या. काल बजेटच्या अधिवेशनात त्यांनी मनगोळी नावाचा उल्लेख कसं आहे माहिती आहे का जे त्यांनी जे दिलेला शब्द होता ती जवळजवळ आतापर्यंत खऱ्यात उतरला गेला. अन्नावात खरे असल्यामुळे ती खऱ्यात उतरला शब्द आमचा. का तर आपल्या राज्याच्या अधिवेशनात ती अर्थसंकल्पीय अधिवेशन ह्या एवढ्या छोट्याशा गावाचा तालुक्याच्या ठिकाणी आमचं गावाचं नाव माहिती नाही. लोकसभा असेल विधानसभा असेल आता जिल्हा परिषद निवडणूक असतील. आता कसं आहे माहिती आहे का एक दाखवले त्यांनी चुनूक. आता इलेक्शनला आणि बरेच दिवस बाकी आहेत कधी लागतील कधी नाही त्याला काही देणं घेणं नाही आम्हाला. फक्त कसं आहे माहिती आहे काम कुठं तर सुरू झाल्यानंतर आम्हाला काय पाहिजे रस्ता. पण आम्ही वैयक्तिक काय मागितलं नाही कुठलं समाज मंदिर मागितलं नाही कुठला आम्हाला वैयक्तिक लाभ द्या म्हणून आम्ही कुणाकडे गेलेलं नाही. कारण आमचं गाव स्वतःच्या हिमतीवर जगण्यासाठी समर्थ आहे. तालुक्याच्या ठिकाणी एखाद्या अधिकाऱ्याला जर विचारलं तर मनगोळी कुठं आहे म्हणून विचारलं जात आहे. पण ह्या राजाभाऊ खरेंनी आज महाराष्ट्राच्या विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमच्या गावाचं नाव घेणं म्हणजे आमच्यासाठी हे अतिशय महत्त्वाचं नाव आहे. काय नाव काय आपलं? किशोर चंद्रकांत सुसलादे. काय करताय? शेती. काय रस्त्याची परिस्थिती कशी होती पहिली? ही अशीच आहे पहिल्यापासून. अशीच आहे. बरं आता काय बदलच केलंच नाही तर व्हायचं कसं. बरं आत्ता वाटतं होईल असं वाटतं? होतील या का? मग आता काल अधिवेशनामध्ये विषय झाला म्हणजे होणारच की. बरं कसं वाटतं एकंदरीत आता? रस्ते होतील असं वाटतं. तुलनेनं रस्ते होतील वाटते आता. होतील. बरं आमची एकच मागणी आहे रस्त्याची. रस्ता दुसरी मागणी नाही. नाही फक्त रस्ता मनगोली ते वाळूज आणि मनगोली ते तडवळे. आता माझ्याकडे कशाला या चला नाव काय आपलं सांगा? पोपट सूर्यभान खांडेकर. बर काय आता रस्ता पहिला कसा आता कसा होईल? पहिला काय चिखलच होता सगळा. बर आता होईल का? आता होतंय की आता गेल्या वर्षी दिलाय राजभाऊ खरेने मुरुम टाकून जरा बरं झालंय म्हणजे गाड्या बिड्या येते ते जरा. बर नाहीतर पावसाळ्याच्या गाड्या अडकावून चालत जायचं बाजारला. अधिवेशन नाव झाले की आता तुमच्या गावाचं? ती झाले की तिथं. बर पण आता ते झाल्यावर आता होतेच रस्तेच होते येते ना आता पहिला बी मुरुम दिला टाकून. आता आणि होते ना आता काल ऐकले आम्ही बातमीला फोनवर हे आले सगळीकडे. आधी उभा राहायच्या आधी काय माहित नव्हतं आम्हाला. बर आवक जावक चालू केली की रस्ता समजा मोटरसायकल जात नव्हती चालत जाताना येत नव्हतं. आधीच आम्हाला एक करून दिल्यामुळं त्या माणसावर विश्वास राहिला होता आमचा म्हणून आम्ही मतदान सगळ्यांनी केलं. ह्या गावाने मनगुली गावाने कधी केलं नव्हतं विधानसभा लोकसभा? 15 वर्ष झालं निवडून आली पण कोण ह्या गावाला आलं बी नाही आणि कोणी मुरमाड टोकलं टाकलं बी नाही. असं झालं. आता होईल का मग रस्ता? हे होणार डांबरीकरण टर गाडी पळणार. बघा तुम्ही आता कोण करेल असं वाटतं आता? राजभाऊ खरे करत्यार या वर्षात किती किती किलोमीटरचा रस्ता आहे टोटल?
आता तिन्ही बाजूनी करायचं म्हणलं तर एक 10-12 किलोमीटरच्या आसपास जाते. किलोमीटर आणि 5 किलोमीटर हे महत्त्वाचं बी आहे, कारण तालुक्याला इकडूनच जायचं दोन्ही रस्त्याने. जर पाऊस पडला तर लय चांगला रस्ता असला तर वरून जातात आणि पाऊस नसला तर मधून जातात. मधून रस्त्याची अडचण आहे. तिकडे आता आमदार राजू खरे म्हणतात 18,000 कोटी राज्यात रस्त्याचे खर्च होते 19,000. आता ते राज्याचं आपल्याला इथं मनगुली गावात राहून काय कळणार आहे हो? आपल्या गावाचं आपल्याला आजपर्यंत कळलं नाही तर गावाचं काय हा? आता हे आपल्याला काय कळतंय त्यातलं. काय म्हणताय नाही इकडे बोला कॅमेरा इकडे काय म्हणताय बोला. काय म्हणायचं की पैसे एवढं पैसे गेलं कुठं हे आता आम्हाला माहिती असल्यावर मग कशाला तुम्हाला एवढे करत बर हा. व्हायला पाहिजे रस्ता का झाला नाही मग होईल की आता होईल राजू खऱ्याच्या काय ह्याच्यात होईल आता होईल होईल 100% होणार. आता काय रे अधिवेशन नाव झाले गावात होऊ दे की. काय वाटतं अधिवेशन तुमच्या गावाचं नाव निघलंय अधिवेशनात आमच्या गावचं नाव निघलं हे आमच्यासाठी खूप मोठी हे आहे. म्हणजे आमच्या सगळ्या गावाची जी केली आम्ही त्याचं आम्हाला फळ भेटलं हे असं मनाला काय हरकत नाही. बर हां होईल का रस्ता आता रस्ता 100% होणार 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 कारण आमचा विश्वास आहे ना त्या माणसावरती कोण खरे साहेबावर. बर हो का कारण ज्यावेळेस त्याने स्वतःचे पहिल्या स्टाफला आम्ही गेलतो भेटायला म्हणजे गावाला रस्ता नव्हता सो खर्चातनं आम्हाला 3-3.5 किलोमीटर रस्ता त्यांनी पदर खर्चातनं करून दिला. बर मग आता तर ते आमदार आहेत प्रमुख आमदार आहेत त्यामुळं ते 100% करणार. काय करता भाई आपण काय नाही शेती करतोय. शेती करता किती एकर आहे 3 एकर आहे. बर काय आहे शेतात द्राक्ष बाग आहे. काय रस्त्याची अवस्था काय रस्त्याची अवस्था खूप बिकट आहे आमच्या भागात. बर तो आमचा प्रश्न माननीय आमदार राजू खरे यांनी विधानसभेत मांडला त्याबद्दल त्यांचे मनगुली ग्रामस्थांच्या वतीने आभार. बर काय अपेक्षा काय आता काय नाही रस्ता हवा बाकी काय नाही व्यवस्थित आहे समजा. विधानसभेत गावाचं नाव काढलंय आमदार साहेबांनी. विधानसभेत गावाचं नाव काढलं ही लई मोठी आमच्या गावासाठी मोठी गोष्ट आहे. आमच्या गावानं मतदान त्या माणसाला केलं ह्यात समजा फिटलं. इथलं हां बर इथलं म्हणतात की मतदान केलं बरोबर जाईल बरोबर जाईल. का आता तालुक्यातल्या पुढऱ्या सगळ्या पुढऱ्यांना ही गाव सुद्धा कुठे आहे ती सगळ्यांना माहित नाही. बर चालूला बर माहित आहे सगळ्यांना मनगुळी कुठे आहे सगळ्यांना माहित नाही. आणि इतर विषय त्यांनी कुठं उपस्थित केलाय बजेट अधिवेशनात म्हणजे महत्वाचंच झाले. बर कसं वाटतं एकंदरीत गावच्या आता काम होतीलच की आता पुढे. होतील हो बर हे 3 वेळा बहिष्कार घातलं होतं तेव्हा कोण आले नव्हते का इकडे कोणी आलं नव्हतं नाही बर खांडेकर बर गाव कुठलं मनगोली. किती वर्षापासून राहता इथं आता कमीत कमी मला 62 वर्ष झाली. बरं लहानपासून इथं या गावात 62 वर्षापासून काय कोणी रस्ता केला नाही. बर 62 वर्षापासून आम्ही रस्ता मागतोय पण आजपर्यंत आता ते नाव कुठे एक अधिवेशनात नाव निघले तुमच्या गावचं अधिवेशनात नाव निघलं ती एक मोठी बाब झाली आमची. बर राजू खऱ्याने जे आम्हाला ही मुली पहिल्यापासून सहकार्य केलं आणि त्याबद्दल त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास बसला. त्यामुळे त्यांनी ती अधिवेशनात आमच्या मनगुलीचं नाव गाजवलं हे पूर्ण आभार आहे आम्हाला. बर चिंतू रामा खांडेकर मग काय करता काय शेती करतो. तुमचं गाव लय गाजलं तुमच्या बरं अधिवेशनात आमच्या नाव जे निघलं गावात आमचं समजा फिटलं म्हणायचं व्यवस्थित झालं समजा. काय भेटलं राजू खऱ्यानं मतदान आम्ही केलेलं कुणाला राजू खऱ्यानं बर होय रस्ता